केले कर्म झाले हेची भोग आले. उपजले मेले 80 किती. देवराव देवाचा बाप राव. देवानं बी जर नीट वागणं गेले त्याला बी आहे. देव तुम्हाला लय चांगलं वाटेल. वरी गेलं नव्हतं काय कधी हाताला खरं बोललं की गेलतो का नाही वरी. इथं लय चांगला वरी लय हेंड काय. इथं कस तर तुम्ही कीर्तन ऐकायला जरा नीट तरी वागाला. तिथं शहाणी शहाणी हेंड घालावाले. लय बरे जाऊन आला वरी. 33 कोटी देवाचा राजा इंद्र आहे. केला का विचार बदमाशानं कसं झालं या प्रमाण इंद्र पल्ले बघितला 33 कोटी देवाचा राजा. त्याचं वर्णन करायचं म्हणलं तर 11 वाजलेत अजून इटल नाही. मी एक गोष्ट सांगा 1 लाख रुपये देता आपा. मी घेताळू नाही देताळू मला माहिती दिले की मिळते. शेतात हिरवट टाकली खाण्यापुरती जेव्हा होती आपा उद्या का नाही. आणि टाकीत न गेल्यावर माती खाता का 3 वाट. माझ्या लातूरला सप्ताह झाला. मला 1.25 एकर रान आहे माहिती का त्यांना. अर्धा डझन लेकर त्यांनी एक लेकराला 2 लेकराचा अजून व्हायचे 4 लेकराला 3-4 लेकर. योगायोग मजावर पहिल्या सुरू ताटबंदला मीटिंग घेतली. छोटे माऊली कदम आणि त्यावेळेस तिथल्या एका वक्त्यानं माझं नाव पहिल्या सुरू पुकारलं. मोहन महाराज खुर्दळीकर यांनी सप्त्याचं नियोजन सांगतील. पट्टी मागणाऱ्यांना आधी देव का गावाच्या मागराव पट्टी मागता पण आपण सप्त्यात मागणाऱ्यांना आधी देवा का सगळ्या गावाची मागाव. आता मला उभा केल्यावर मी आधी देव का लोकाला दे म्हणा. लोक येडे आहेत का काय अधिकार आहे तुमचा सांगायचं म्हणले असते मला खाली उतरल्या. मी म्हणलं बाबा लातूर जिल्ह्याचा सप्ताह आहे आपला सप्ताह आहे. गावातला सप्ताह करायचा तर 2 लाख 3 लाख रुपये 4 लाख रुपये लागले. एवढे 5-7 जिल्ह्याचे लोक येणारे त्याच्याकरता पैसा लागतो. जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी दान करणं हे कर्तव्य. त्याच्याकरता पहिल्या सुरू 51,000 रुपये. आणि ही जी माझी गाडी आहे ती भाकरीला फ्री. बाकीचे महाराज म्हणाले जंपर घालून आलेले खाली उतरल्यावर आम्ही कसं करावं. जमल तसं करा माय. नाही हे असलं बोलायचं नव्हतं. आम्ही कसं करावं. एक जण तर सारखं फोनच लावायला. मी आम्हाला कोरा जिंकते नाही जावं घे जा झाडावं काय करावं. म्हणजे लोकात घ्यायला वापस केलाय. अरे लोका सांगे ब्रह्मज्ञान मी कोरला पाषाण आपण नाही. तुमचं काय बघितलं मी गाठना भेट. म्हणून माय बाप थोडा विचार करा. इंद्रानं विचार केला नाही संस्कृती सांभाळली नाही. इंद्राला भग पडली. कारण अहिल्याच्या पर्णकुटीमध्ये गेला गौतम ऋषीची जाया अहिल्या आणि तिचा सोडून गेला. ते पूर्ण मुळस्कन सांगायला गेलं नाही. त्या ऋषीनं शाप दिला. अंगाला भोक पडले. केला काही विचार. आता ही भागवत जी चालू आहेत का नाही 70% लोकांना मजा केली आहे. 70% लोकांनी. आणि ह्या बायाली दिसून आले दिवसभर काम करणाऱ्या नवऱ्याला कांद्याची चटणी आणि पिवळी जर डाळ आणून भिग घालायला इथं त्यानं न्यायला गाडी भरून. हाऊस राजाची नाम लोकांकडे गेले देवाला इथून. रात्रभर दिवसभर कष्ट कोण करायला पती
बाईचा देव कोण? पती. लेकराचा देव कोण? आपा. देव सगळ्याचा वेगळा आहे हो. लेकराचा देव कोण? आई वडील. शिष्याचा देव गुरु. गुरु. बरोबर आहे की नाही? मग ह्या बायाने का बरं तसलं करावं? रुकवत करून आणून द्याल्या चोराची भरती. त्याला न्यायला बांधलं. आणल्याला रुकवत वाटावं का घेऊन जावं घरला? उगा बसायची. अरे अजून भागवत करायला भागवताची ओवी माहित नाही, किती अध्याय किती श्लोक आहेत माहित नाही. असले नंबर 1 वाघ गाणारे घ्यायचे आणि मस्त गाणी म्हणत बसायचं. फुलं गाणं म्हणले बाय. गुन्हा तुमचा माय. हलवणी खुंट आधी करावा बळकट. हे इथं माझ्या म्हाताऱ्या मायात अक्का जात्यावर खुटा उभा काढवाय. पटावडलेली अक्का तिला ऐकू येत नाही. काय करावं? उभा त्याच्यापाशी शिवलेला त्याला दगड म्हणते, गोटा म्हणते, कवरोटा म्हणते. कशाला ठेवला? बारीक पिटियाला ठेवला का? कुणाला? तसा आलेल्या महाराजाला विचारावं लागतं. उगा आले की पाया पडायचं. सांगितलं की तुम्हाला पाया का पडा? ओळखून पडा. जरूर पाया पडा तुम्ही. पडण्याबद्दल दुमत नाही. कारण 80 संता शरण जावे, जनी मने तया ठ्यावे. म्हणून मायबाप देवदेव करण्यापेक्षा अगोदर विचार करा. कोणता करा? पहिल्या चरणात. पहिल्या चरणात. गावात माणसं मांडळ आहेत तुमच्या. इथं आले ती विचार करूनच आले. घरी जी झोपले ती काढण नाही, ती विचार करून झोपले. फळाचे रे उद्याच्या पहिल्या पंक्तीला हजर. विचार करूनच घरी झोपले. आता ही 5-7 रोज असाच गर्दा हाय र. आता काही म्हातारी इथं दुपारा येऊन बसायची, ती सुद्धा येत नाही तेवढं 5-7 दिवस. तुमची इथं काय किंवा आमची तिथं येणार नाही. काही घरी न बसायची, इथे येऊन बसतात का नाही म्हातारी दुपारा सप्ताह नसल्यावर गप्पा मारी. आता सप्त्यात येत नाही. आणि ती दुसऱ्याला म्हणते किती दिवस गर्दा आहे रे, तिथं जायला बिना आणि बसाय बिना गर्दा म्हणतोय. जरा दम राहून पाहिजे भरून नाही अजून एवढं मानणार. आश्चर्य पावशर धडा पासरी विश्वर घरचा काटारे. पाप पुण्याची वजन सारी होईल नफा तोटारी. मायबाप महाराजाला सुद्धा सबसिडी नाही. म्हणून विचार करा आपण कोण आहात, आपण कशाला आला आणि इथून आपल्याला काय न्यायचे ह्याचा विचार करा.
11 वाजले, माझा टाइम संपला. सगळ्यांनी मोठ्या प्रेमानं भगवत चिंतन करू. विठ्ठल सारखं महाराजांना प्रमाण म्हणला नाही. निपुळ सोयाबीन पेरलं, हरभरा पेरा, जुना पेरा, 2 तास बोला, कुचरपणा केला का? आता 11 वाजले, ह्याच्या पुढे बोलायला जर वाढीव असलं तर बोलत. तू इथे येऊन सांगायला तुम्हाला सांगितलं की एक गोष्ट बोललं की मला तुम्ही द्या. मार खावं लागतं तवा इथे आहे. आता लेकराला मास्तरांना दाबलं तर बाई का असेच काकणं महाग सारून चालले. कशाला लेकरू मारावा? पारावर मार खाल्ला उती वाजता सांगता म्हणून एवढं दाबून बोलायला. बापू आम्ही आलंय शाना वाटायला का? माझं पामरा आहे काय थोरपण पायीची वाहन पायी बरी. आणि आमचे गंगा स्वामी होते आणि रुद्गीर महाराज होते. पोती संपलं की घरातून ऐकावं आणि आरती झाल्या झाल्या म्हणावे गुताडे व्हा बरी बाहेर जाऊ द्या. हा सांग रे गुताड्या काय सांगितलं त्या ओवीचा अर्थ. मात्र ती ओवी फलाने आक्रमणकाची कशी कमाला असेल त्या गंगापाची वाचली की ह्या बाग ही आहे ओवी. हा ओवीकडे लक्ष दे, थोडा विचार कर. ह्या बाग तवा जर मी जर मार कशा पै खाऊन घरी बसला असतो तर तुमचं दर्शन झालं नसतं. माय एखाद्या भजण्याला एक असा हात केले केले ठेवलेटास ह्यानंच लय शाना मरून जाईल पण ह्याच्या कीर्तनात उभारत नाही. जा मरून मला काय जनक्षणा हाती करावा. निदान उपकार करणाऱ्या माणसावर अपकार पौर्णिमा एवढा तरी विचार करा. झालं तुम्हाला देवदेवाचं सांगत बसत नाही. ज्यांनी उपकार केलाय, आईनं 9 महिने पोटामध्ये सांभाळले, बापानं महाराज कानीनं पोट बांधून सगळी सोय पुरील्या का नाही. एखादी शेतामध्ये गेल्यावर पाड सापडला, चिप सापडली, खाल्लाव का बरं? खरं सांगा बरं बापो. काय पिवळी जर चिप सापडले मग खाल्लाव का म्हणाला? पुन्हा पण येतो करता लग्न झाल्या बाजूला द्यावला तुम्ही. हे माझ्या माया मावल्या कुणी वरी हात करा बर. शिदुरी आलेली खाल्लावू
सगळं शिदुरी वाटतात का नाही तुमच्याकडे? खाल्ला का कुणी? वरी हात करा बरं, जिला करून नाही ती करील वरी. माय शिदुरी उन्हाळ्यामध्ये वाळून जाईल, मच्छीच्या जंदीमध्ये टाकतील, पावसाळ्यामध्ये बुराईल, हिवाळ्यामध्ये बुराईल, पण कोणतीच माझी मायमावरी शिदुरी खाणार नाही. कुणा पण ठेवणार? लेकरा पण. बरोबर आहे की? सासू ठेवी त्या काम मला हाय का ना उपकड्यावर आपका. ह्याच्याविषयी एक दृष्टांत सांगतो, लक्षात ठेवा. तुम्ही जी ही बिचलेवाला का नाही, ही कृत्रिम आहे. क्षमा मागून बोलतो. आप्पा महादेव कोणतंही बिचले होते. वारे वा. आता उगा आपल्याला नाद आहे प्रत्येक म्हणून चित्का भस्म लिवायची. ती भस्म लिहित असताना खडा निघाला. खडा भस्मात रुतला, इथं पटकून टाकल्याबरोबर त्याच्यातून पोरकत जन्मला. महादेव आहे ती. काय नव्हे करता तुझा ताराची माझीला पोरकत जन्माला आलं. त्या पोराचं नाव तुम्हाला माहित आहे का नाही? भस्मासूर. कशामुळं? भस्मातून जन्माला म्हणून भस्मासूर. आता त्याला माय आहे का? बाप आहे का? जन्माला भस्मात, पण त्याचं नाव ठेवलं भस्मासूर. आसूर म्हणजे राक्षस. कुण्या बी गावला गेलं की त्याला राक्षस म्हणा. आणि त्यानं महादेवाला किस्ता भस्म आणून देऊ. तुम्ही म्हणतात आत्ताच जन्माला म्हणलं असं चाललं कवा कीर्तनातलं गेले की मोठं 25 वर्षाचा बांध झाला आणि भस्म आणून द्यायला सुरू केला. आणि एके दिवशी महादेवाला म्हणला, महादेवा पुण्य गावाला गेले की मला लोक राक्षसच म्हणाले. तो म्हणला आम्ही लोकांनी सुद्धा आम्हाला चांगलं म्हणेल ही अपेक्षा बाळगायची नाही. जाऊ बायको चांगलं म्हणणार, तुमची काय म्हणून आम्ही अपेक्षा करा. हे राक्षस म्हणाले महादेवाला, महादेवा थोडा विचार करा, मला एवढी सेवा करायला. कुणी मी म्हणाले मला भस्मासूर भस्मासूर. मग काय म्हणणार? म्हणलं माझी पूजा करावं, मला कोणी सुद्धा वाईट म्हणणे म्हण. आता ती महादेव येतो शिव भोळा, याचे पाय वाचे वदता शिवनाम तयान बाधे क्रोधकार. भोळा राजा माय शंभू शिकरिता दयाला नमस्कार माझा. महादेवाची भक्ती करा, काहीच लागत नाही बापू. गेलाच पाणी पसावर पाणी गेले का खुश. बाकीचे देव खुश होत नाही, त्यांना लय लागते सांगून. बाकीच्या देवाच्या नादाला लागून का लय देव सोपा हो. उग पसावर पाणी बेलात पान वाजत. महादेवाच्या पाया पडता आधी कोणाच्या पाया पडाव सांगा बरं. आपण महादेवाच्या मंदिरात गेल्या पाया कुणाच्या पडावा आधी? जाऊन महादेवाच्या पाया पडायचे. पुन्हा नंदीच्या माय आधी नंदीच्या पाया पडाव, त्यानं उपकार केलाय. दोन्ही गोष्टी सांगून वाढीव आहे का नाही, पुन्हा कुठं ना नको. नाही तर जे विठ्ठल जे आहे विठ्ठल, मला कुणाची ओळख नाही. अगोदर भस्मासुरात सांगतो. वाईट म्हणाले महादेवान म्हणले तुला तू ज्याच्या डोक्यावर हात ठेवशील तसं भस्म होईल. जेव्हा भजनाने महाराज लोकांनी महाराज जेव्हा प्रचार केला, अहो ब्रह्मदेवाच्या सत्यपूरला गेल तर सावित्रीनं ब्रह्मदेवाने त्याचे पाय धुवून अंगावर पाणी टाकलं. न टाकाव तू डोक्यावर हात ठेवली. सगळ्यात अवघड काय? जा वाटायला का आपल्याला? जा वाटायला का? गेल्याशिवाय भाग नाही, त्याला भ्यायचं नाही. सगळीकडे वा 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 होऊ जाईल. येत्या दिवशी महादेवापाशी आले, महादेवाशी बसलेले, भस्म आणून दिलं, पुढी सरकल. महादेव म्हणले जरा मागच सरक केलं, पुढी का सरकला? तसं नाही मला महादेवा, बक्कल फिरलो, मला मृत्यू पाताळ स्वर्ग 3 ताळ फिरलो, पण तुमच्या बारदाण्यासारखा बारदाना मला बघायला मिळाला नाही. कळालं का तुम्हाला बारदाना? पार्वती मग काय म्हणणार? काय नाही म्हणलं. तुम्ही जी म्हणला कडे म्हणला डोक्यावर हात ठेवले की जळत आहे म्हणून. खरं आहे का खोटं? माझे म्हणले मी लबाड बोलतच नाही. सत्य बोले मुखे दुखवे आणि काच्या दुखी. हीच विष्णूची महापूजा.
अनुभव नाही तुझा म्हणजे मी लबाड बोलत नाही. पुढे सरकल माझ्या मला माग सरकल्या तुला लय भारी बनवला मी लय मोठं केलं राक्षस असून मामुली पूजा करू ते तसलं पुतीन पुराण सांगू नको म्हणलं आर पुऱ्यावर आलं महादेवाकडे सर पुराण महादेव म्हणजे असं का करायला असं ते सांगू नको म्हणलं तुझ्या डोसक्यावर हात ठेवणारा पार्वती मोकळी करणारा म्हणलं. महादेवाने विचार केलाय आपा जेव्हा महादेव पळा सुरू केले बऱ्या माणसं डोपरात कातड गळून गेलं त्रिशूळ आलं डमरू आलं सर्प गेले इतकून पल्लतच गेले कुणी सुडी ना गेलं सगळ्या देवाचा बा वैकुंठामध्ये गेले आणि विष्णूला म्हणजे विष्णू जरा बाहेर ये रे त्यानं पळतच आलं बाबा एवढी अवस्था ती विचारित बसणूक म्हणला तेव्हा तिथून आलं महागारी मंडपाच्या पलीकडे आहे कोण आहे भस्मासूर आहे म्हणजे माझ्या डोसक्यावर हात ठेवायला तुझ्या माईला नेतो म्हणाले बाबा तुम्ही थोडा विचार करावा का नाही मी कुणाला काय देऊ कुणाला काय देऊ मी ब्रह्मचारी महाराजाला काय देऊ वानप्रस्थाला काय देऊ संन्यासाला काय देऊ ग्रस्ताश्रमाला काय आरती बोलत बसणूक मला ठेवते आलं गाडीच्या पलीकड आता माझ्या डोसक्यावर हात ठेवते म्हणला फिरलं म्हणला इकडे मंदिराकडे गावामध्ये माझी झोपा आराम शेषशाही भगवानाच्या शेवर मी जाणे ती जाणे एका मिनिटामध्ये महाराज की बाई स्वरूप घेतलं पुन्हा विष्णूने पुन्हा पै महादेवा पै पळत तर झालं राक्षस बाबा गेले म्हणजे घरात ठोकी पडाली बाबाची या कसं होतं की काय नाही म्हातारी जाती का कायची आल्या आल्या त्या विष्णू रूपी बाईलाच म्हणाला हे ओ बाई लिका महाद्या दिसला का महाद्या एवढी अवलाद उपकार्यावर चालदार गडी एवढी आता ती देवरूप बदललेली बाई तिनं म्हणली कोणता महाद्या तिनं हो का कैलासातला पार्वतीचा महाद्या म्हणजे एवढं काय काम पडलंय त्याच्याकडं काय नाही म्हणला बक्कल फिरलो पण त्याच्या बायकोसारखी बायको चांगली बघायला मिळाली नाही खरंच नाही जगामध्ये दोनच बाया उत्तम एक रमा आणि दुसरी उमा त्या बाईनं म्हणजे तेवढं पार्वतीचं येड तुम्हाला लागलंय माझ्याकडे बघितलं नाही का म्हणून असं करून बघितलं बापो तुम्ही बी पार्वती सारखेच दिसायला म्हणा पण तुमचं लग्न झालं नाही काय वय झाल्या दिसायला 35 वर्ष वय आहे अजून कसं एवढी देखणी असून कसं लय पोर आले म्हणजे खुरकळीचे आले बीडचे आले मुखेडचे आले ही पोरं आळंदीचे आले खरंच पोरं तुमचं आळंदी गाव आहे खरं सांगा बरं हा नाव आळंदी देवावं का आपण तुमचा दोष नाही रे महाराज सुद्धा म्हणाले ह ब प आळंदी देवाची म्हणजे मायन बाप इथं जन्मलेत रे खेड्या पैसे माग रे जन्मभूमीला लय किंमत आहे रे विचार करा ही गावाच्या बाहेर आहे का नाही गाव उठले का नाही सगळं गाव इथं आले का नाही कशा पाय आलो तुम्ही आपल्या गावचं दैवत आहे आपली जन्मभूमी आहे ही बी आम्हा लोकांना पानसट करणार राहायचं खुर्दळी तर म्हणायचं पंढरपूरची आणि पैसे जास्त माग रे पण निदान जन्मभूमीला तरी कालिमा लावू नको एवढा तरी विचार कर जननी जन्मभूमी बरोबर आहे सर स्वर्गादपी कर्मभूमी आणि जन्मभूमी ही सगळ्यात महत्वाची आहे विचारा म्हणून आपला विषय कुठपर्यंत आला आहे लय लोक आले म्हणजे बघाया पण काय झालं मग प्रॉपर्टीची मला संबंध नाही हो मी जसं करीत तसं जर कोणी करीत असलं तर मी त्याला करून घेणार कस करायची बाई म्हणला मा इच्छा म्हणला कपडे धुतो
स्वयंपाक करतो, तुम्ही म्हणेल ते ऐकतो म्हणलं. असली बाई मिळणं म्हणजे माझं भाग्यच म्हणला. उदळ भाग्य आता उदळ एकच्या पायावर उभारतो म्हणला. बेशक उभारतो गळ्या शपथ. कसं करायचं काय म्हणे इथंच नाचायचे. बाजा नाही बजायचे नाही, कोणी माणूस नाही काय, इथंच नाचायचं. मी जसं करील तसं करावं लागतं, नाही तर करून घे. बघून महाराज टक देव जसा करायला तसा करीत आता ती देवा बापू जीवाचा तुझं मोकलील जेव्हा नाटक करीत हावभाव करीत आज तर डोसक्यावर हात ठेवलं, त्याने बी डोसक्यावर हात ठेवलं की पेटलं. देवानं खरं रूप बदललं, चतुर्भुज रूप. आमच्या बाजण्याने आबगण्यातला सुंदर ते ध्यान, सुंदर रूप भगवंताकडे बघाले म्हणाले, देवा तू काय मला जायच होतास रे, काय पोळलं तट. महादेवान माझ्यावर एवढा उपकार केला, पण त्याच्यावर अपकार करायला म्हणला विचार केला नाही. विष्णूनं म्हणला माझ्या बापावर ये आणणाऱ्या माणसाला मॅठी ज्यानं वाईट वागायला त्याची पायली भरलो कोणा गप बसतो म्हणे, नाहीतर मी त्याला ठेवी. माझं प्रीत आहे. देवाचं काम वेगळं आणि साधूचं काम वेगळं. घेता का प्रमाण महाराज भक्ताला देव कुणाला सांभाळतंय? चांगलं वागणाऱ्याला, वाईट वागणाऱ्याचा काटात काढित आहे. हॅलो, पण साधूचा बी अवतार आहे आणि देवाचा बी अवतार आहे. कारण साधूच्या अवतारात जमीन आसमानाचा फरक आहे. थोडा विचार करा. अवतार तुम्हा आपण सज्जन आहो का दुर्जन आहो? माझ्या से तुम्ही बोल चापा बोला. सज्जन एवढं 1982 पासून कीर्तन करता एवढाच गबरू मला गटला. द्यावे तेवढी धन्यवाद बापू. किती मनामध्ये कपट आहे की कुणाचं काय शिजाले की सज्जन म्हणाला आपा ही गावरान कीर्तन आहे. देवाला सज्जन म्हणा येणार, ही सज्जन म्हणाला तुम्ही. अहो आपण सज्जन बी नाही दुर्जन बी नाही. हो दुर्जन म्हणावं तरी चाला, सज्जन म्हणावं तर किती जणांवर उपकार केला, किती गोरगरिबाच्या पूर्वाचे लग्न केलं. बोला सज्जन कुणाला म्हणतात? नाव बी सज्जन हा खाटकाच, त्याला सज्जन म्हणाव. सज्जन म्हणला तिथं सज्जन म्हणतात वजन होता पोळी होती कोळी. हा सज्जन खाटी ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्य देव तया डोळी वसे अशा महाराजाचं दर्शन घेतल्यावर पाप सुद्धा जळून जाते. आपण सज्जन बी नाही, म्या बी नाही. तुम्हाला वाटायला का मी सज्जन माझ्या मनामध्ये काय का तुरला ते माझ मला माहित आहे. तिकडे ड्रायव्हर आहे, गाडी आहे, नवीन गाव आहे,
गाताळा वाळल्या नारळ देऊन असं पुढल्या झाला या म्हणजे बरू का बरोबर आहे की नाही? मन चिंती वैरी ना चिंती आपण सज्जन नाही आणि आपण दुर्जन नाही. मग देव येतो कुणा करता झालं कीर्तन. देव कुणा करता येतो सांभाळायला सज्जना करता, नाहीतर दुर्जनाला खलास करण्यासाठी. देव येतो रावणाला मारण्यासाठी, नाहीतर महाराज येतो तर भक्ताचा सांभाळ करण्यासाठी. बरोबर आहे की नाही? पण साधू टाकून दिलेल्या माणसाला देव करण्यासाठी येतात. विठाला थोडा विचार करा. आप्पा बोलतोच आता काय होईल ते होईल. उद्या गावातच कीर्तनाची पडा, संध्याकाळी लय लांब आहे. आजचं पडलं किती मोबाईल वाजाले न उचलाव तो रोजगार जाते. काय बोलला तुम्ही? अहो ती झालं ह्याच्या आधी काय म्हणला तुम्ही? दुर्जन का सज्जन? मग आपण कोण आहोत आता? सज्जन हो का? दुर्जन बी नाही सज्जन बी नाही. मग वाड्या दुर्जन होता. कोणी याची कीर्ती वाढली गहन आणि गेले रामायण रामावी. अरे वाल्याला जेव्हा बसवलं पुन्हा माझ्या नारदानं, त्यावेळेस पापी दुष्ट दुराचारी नष्ट होता. आणि ज्या वेळेस महाराजांची डबल स्वारी आली, वारुळ वाढलं, तेव्हा वाल्मिक महऋषी होता. ही साधूची किंमत आहे. एवढंच नाही, अर्धक्षण घडे संताचे संगती, देणे होय शांती महत पापा. पण महाराज हो लागतंय म्हणजे नाही. नारदाची भेट झाली, तेवढे माणसं मारलेले, पाप जळून गेले. वाल्याचं भजन करीत बसला आणि भजन करीत करीत महाराज लगे एवढा मोठा झाला. रामा आधी रामायण लिहिलं आणि रामाच्या बायकोचं बाळपण वाल्मिकानं केला. पण विचार केल्यावर आणि त्याने बी टोंप घेऊन म्हणून विचार करा. तर दुसरी बाजू सांगितलं महाराज, उपकार्यावर अपकार केला भस्मासुराने. कसं झालं? तर नंदीच्या पाया का पडाव? अहो सासऱ्याला देव कळाला नाही. तुम्हा आम्हाला महाराज देव कळत होता. महादेवा सासऱ्याचं नाव काय? दक्ष राजा. बरोबर आहे की नाही? दक्ष राजानं पहिल्या सुरू यज्ञ केलाय. पुण्या महाराजांना काय तुका पाहिली गोष्ट धर्मानं नाही ना, काय नाही, पुन्हा बघून केले. पहिला यज्ञ जर केला असेल तर दक्ष राजा. योगायोगाने महाराज लगेच महाराज लोकांपासून सावध राहा. पहिल्यापासून बात मासराजीत काही महाराज मजासारखी गरीब असायच्या नाही, ती झटका लावून जायची. नारद आले, दोघा बी नवरा बायकोनं उठून स्वागत केलं. हो पार्वतीनं महादेवानं. म्हणलं माय गेलं नाही का? म्हणलं माहेरला. कस काय? तुमच्या बापाच्या घरी यज्ञ चालू आहे. म्हणला सगळ्या पुरी आल्या, राजराज्य आले, देश देशीचे सोयरे धारे सगळे आलेत. म्हणा आम्हाला काही कल्पना नाही. दिल्या घरी काही येल्या घरी. म्हणला ही महाराजाची वागणूक. बापाच्या घरला जायला मूळ लागत का? म्हणला एवढा मोठा यज्ञ आहे, मामुली त्यांच्या मागे व्याप आहे का? म्हणला तुमचा विचार कराया. लाखो लोक म्हणलं यज्ञामध्ये. जायचं झालं जा, नाही तर ना जा. म्हणजे पार्वती म्हणाली होय व होय व. म्हणलं की नवऱ्यानं ओळखीत जावं. आहे का बारला ना? होय व होय व. महादेव म्हणजे काय खरं तू सांग, मी जाऊ का? महादेव म्हणजे बाबा लग्न झाल्यावर बिना बोलता माहेरला जाऊ. पार्वतीने महादेवाचं ऐकलं नाही. करावं का नाही विचार? क्षणोक्षण हातचे तिच्या घरी काय या घरी म्हणजे गेली झाली. गेल्या बरोबर बापानं तोंड हिरवगार केलं. आता येते म्हणला बैलावर बसून गोसाई. महादेव मग कळालं नाही त्याला.
मरून गेलं दक्ष राजा. बापू पूर गेल्या तेव्हा येते मला बैलावर बसून बाबा गळ्यामध्ये सर्पाचे हारण सगळे अंगाला राख लावलेली काय मजा इथं तिचा कचरा म्हणून पूर्वीनं बाबा बाबा म्हणून त्रास केला. पुरीने विचार केली बापाच्या मागे खरंच टेन्शन आहे म्हणून गेली मंडपामध्ये. सगळ्या बहिणी महिला बसलेल्या माय बसलेली माय नवी मूर्खा मोडली. मूर्खा बायाला कळत तुम्हाला कळत नाही. मूर्खा माहिती का पण तुम्हाला नाही. मूर्खा बघून बायाला कळत आहे. जेव्हा गेले भला नाही जात अगं उग बस काय बघितलं की मूर्खा मोडीची आहे नाव मूर्खा. माईने बी मूर्खा मोडली. बहिणी म्हणाल्या जगन्मातेला सगळ्या जगाची माय आदिनाथ उमा आणि महाराज भवानी सगळ्या जगाची माय आपल्या. तिच्या बहिणी म्हणाल्या अक्का जरा लांब बस गुंडाळ्याला पटकर कावाच आहे. तुझ्या गावाचा रंग आमच्या पाटवाच्या साडीला लागेल जरा लांब हो. जेव्हा रागाला कुणी बोलला गेला उठली गणकून अग्नीत उडी मार. लगेच महाराज आले. महाराजाला धंदाच तेवढा. महादेव बसलेले निरंजन वनामध्ये आलं. महादेवा दर्शन घेतलं. म्हणलं कस काय चाललं ना अर्धा बरा का सप्ताह सत्याच द्या जाऊ द्या म्हणला माय गेली. हल्ली म्हणजे यज्ञात उडी लय अपमान केला म्हणजे माईचा.